नेहा, काल ना मी एक लग्नाला गेले होते. त्या लग्नावरून आल्यापासून ना मला बरंच वाटत नाही. डोकं दुखतंय, अंग दुखतंय. ईशा, मला आहे ना असं वाटतंय की तुला दृष्ट लागली असेल. मी दुष्ट काढून घ्यायला पाहिजे. ईशा, दृष्ट लागणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? दृष्ट लागणे किंवा दुष्ट काढणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला असेल किंवा तंत्रमंत्र केलं असेल किंवा मला दृष्ट लागलीये, तिला दृष्ट लागलीये, एखाद्याची नजर काढ, दृष्ट काढ, हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आज आपण बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे, मला दृष्ट लागली. आय हॅव कॉट ॲन एव्हिल आय. सोनूला दृष्ट लागली असेल म्हणून त्याला ताप आला असेल. सोनू माइट हॅव अ फीवर बिकॉज ही गॉट द इव्हिल आय. माझ्यावर जादूटोणा केला आहे. आय हॅव बीन जिन्स्ड. सोनूची दृष्ट काढ. रिमूव्ह सोनूज इव्हिल आय और वॉर्ड ऑफ सोनूज इव्हिल आय. माझ्यावर कोणी तंत्रमंत्र केला आहे. आय हॅव बीन हेक्स. माझ्या घराला दृष्ट लावू नकोस. डोंट कास्ट अन इव्हिल आय ऑन माय हाऊस. मला कोणाची तरी पनवती लागली आहे. Someone's bad fortune has rubbed off on me. माझ्यावर दुर्भाग्याची सावली आहे. आय एम अंडर द स्पेल ऑफ बॅड लक. मला असं वाटतं की मला दृष्ट लागली आहे. आय फील लाईक आय हॅव बीन अफेक्टेड बाय द इव्हिल आय. घरावर असलेला वाईट प्रभाव सर्वांनाच अस्वस्थ करत होता. द जिंक्स ऑन द हाऊस मेड एव्हरीवन फील अनइझी. मला असं वाटतं की कोणाची तरी नकारात्मक ऊर्जा माझ्या आयुष्यावर परिणाम करत आहे. आय फील दॅट समवन्स नेगेटिव्ह एनर्जी इज इम्पॅक्टिंग माय लाईफ. तिच्या कुटुंबावर असलेली जादू त्यांच्या दुरावस्थेचे कारण होते असा तिला विश्वास होता. शी बिलीव्ड दॅट द हेक्स ऑन हर फॅमिली वॉज कॉझिंग देअर मिसफॉर्च्युन्स. म्हाताऱ्या महिलेने माझ्या मैत्रिणीला तिला येणाऱ्या वाईट नशिबाबद्दल चेतावणी दिली. ओल्ड वुमन वॉर्न माय फ्रेंड अबाउट द बॅड फॉर्च्यून कमिंग हर वे. रमेशला वाटलं की सततच्या अपयशासाठी वाईट नजर कारणीभूत आहे. रमेश थॉट दॅट द इव्हिल आय वॉज द रिझन बिहाइंड हिज कॉन्स्टंट फेल्युअर. वाईट नजरेच्या घटनेनंतर सुरेशची स्थिती बिघडू लागली. आफ्टर द इव्हिल आय इन्सिडेंट थिंग्स स्टार्टेड टू गो रॉंग फॉर सुरेश. आणि तुम्हाला अशी मराठीतली कुठली वाक्य आमच्याकडून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाहिजे असतील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.